भाजप संदर्भातली भाजपच्या समन्वय बैठकीत शेतकऱ्याला धक्काबुक्की करण्यात आली आहे। माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या समन्वय बैठकीत शेतकऱ्यानं जाब विचारताच गोंधळ झाला आणि या दरम्यान भाजपा पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या समोरच शेतकऱ्याला धक्काबुक्की केलेली आहे आणि बाहेर देखील काढलेलं आहे। या गोंधळामुळे मंत्री चंद्रकांत पाटील यांना भाषण गुंडाळावं लागलंय। आपण दृश्य बघतोय यावेळेस या संपूर्ण गोंधळामध्ये शेतकऱ्याला धक्काबुक्की करण्यात आली आणि या कार्यक्रमामधून देखील बाहेर काढण्यात आलेले। शेतकऱ्याने यावेळेस जाब विचारलेला होता, मात्र त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देता यावेळेस या शेतकऱ्याला बाहेर काढण्यात आलेला आहे। चंद्रकांत पाटील यांच्या समोरच हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडलेला आहे आणि त्या दरम्यानची आपण ही साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। भाजपाच्या समन्वय बैठकीमध्ये शेतकऱ्याला धक्काबुक्की करण्यात आलेली आहे। पंढरपूरमध्ये या समन्वय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या बैठकीदरम्यान चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते, त्यावेळेसच हा गोंधळ झालाय। अधिकची अपडेट आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी भारत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भारत, आपण बघतोय नेमकं या ठिकाणी धक्काबुक्की झाली आहे, मात्र घडलं काय होतं? आज भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची टेंभुर्णी येथे समन्वयाची बैठक होती। या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते। चंद्रकांत पाटील यांचं भाषण सुरू असताना एक शेतकरी संपत काळे म्हणून शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यांनी सध्या कांद्याचा भाव असतील, शेतावरी असतील किंवा अन्य शेतीमालाच्या मालाला केंद्र सरकारकडून भाव मिळत नाही, नुकसान होते असे सभेमध्ये जाब विचारल्यानंतर काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्या संबंधित शेतकऱ्याला धक्काबुक्की करत सभागृहातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे एकच गोंधळ उडाला। यामुळे कुठेतरी शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो असं देखील आता चर्चा सुरू झालेली आहे। धन्यवाद भारत, दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी।